गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो माझ्या मित्राचं लग्न आहे विराजचं आणि त्याची आज हळदी आहे, उद्या लग्न आहे. तरी पण मला आज आत्ता हे कन्फ्युजन आहे की मला कपडे घालायचे काय आहेत. आणि लिटरली मी हा येल्लो कलरचा आउटफिट हळदीसाठी चूज केला आहे. त्याच्यावरती थोड्याफार अशा ज्वेलरीजसुद्धा काढून ठेवलं आहे जे माझ्याकडे जुनं होतं, कारण की मला शॉपिंग करायला वेळच नाही मिळाला आहे, कारण काल आमची एक्झाम होती. आणि इव्हिनिंगसाठी मी विचार करते की ही पिंक कलरची साडी वेअर करेन. पण मला अजून पण हे कन्फ्युजन आहे की म्हणजे साडीमध्ये मला कम्फर्टेबली नाचता येईल की नाही येणार आहे. उद्यासाठी मी विचार करते की हा आउटफिट आहे, पण त्याच्यावरती मी हे नेल्स केले आहेत. मला ह्यात पण कन्फ्युजन आहे की हे नेल्स पण ह्याच्यावरती सुटेबल जाणार आहेत की नाही जाणार आहेत. बट होप सो की ते जावे, बिकॉज थोडासा पिंक कलर आहे त्याच्यामध्ये, कॉन्ट्रास्टमध्ये थोडंसं गेलं तर जाऊ शकतं. पण ह्याच्यावरती माझ्याकडे ज्वेलरी नाही आहे ना, माझ्याकडे चप्पल आहे, फुटवेअर प्रॉपर आहे, माझ्याकडे काहीच नाही आहे आउटफिटवरती. मी काय करणार आहे डोंट नो आत्ताही मला. आणि मुलींचा हाच एक मोठा मेजर प्रॉब्लेम असतो. सो मी म्हणेन की तुम्ही 1 महिना आधीपासूनच शॉपिंग करून ठेवा, माझ्यासारखी हालत करूच नका. तर आता आपण हळदीला जाऊया विराजच्या आणि बघूया की आम्ही काय कसं हळदी करणार आहोत, कारण की आम्ही हे पण अनप्लॅन्ड आहे पूर्ण हळदीसुद्धा. आम्ही विचार केला होता की डान्स वान्स करू, काहीतरी थोडंसं असं इव्हेंट करू, पण काहीच नाही. काल रात्री मी फक्त 12:30-1 पर्यंत मेहंदी काढून आली आणि माझ्या मेहंदीचा रंग मला माहिती आहे की एवढा नाही आलाय, बिकॉज दिस इज सेल्फ लव. माझ्यावर कोणी प्रेम नाही करत. डझंट मॅटर. पण तरी पण मला मेहंदी खूप क्यूट वाटली, एकदम प्रिटी. आणि लेट्स गो फॉर हल्दी. सो माय ग्रूम इज हियर आणि इकडे खूप जास्त लाईट आहे. आज खरंच गरम होत आहे. सो आय एम टोटली टायर्ड आणि आता काहीच अपेक्षित नाहीये. आणि हा बघा दिसतोय
को कौन आया है, ये बंदी भी देख लो, इसको भी बहुत कंटाळा आया है, एक गाणं डाउनलोड होत नाही म्हणजे जीव चाललाय आणि तिला फ्रस्ट्रेशन येत आहे जर हे गाणं डाउनलोड झालं नाही तर अच्छा झालंय आणि ग्रेट 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 LLB नको LLB सोशल वर्कर एकनाथ पवार आलेले आहेत. कसं वाटतंय सोशल वर्कर? ते काय करणार आहेत तिकडे? जरा बघा खूप असं पसारा पडलेला आहे, जरा बघवत नाहीये. सोशल वर्करना आम्ही यासाठीच बोलवतो. आपले सगळे कॅमेरामॅन जे आहेत, तुमचं इन्स्टा ID सांगा लवकर, क्लायंट तिथून पण भेटतील. काय 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 मिस्टर ARK ऑफिशियल 3D क्रिएशन डन. जरा इतर गिरा दो. विश्वे अभी बेबी अबू अबू बेबी डोंट बी लाईक दिस. कसं तुला फोटो नाही आवडत? फायनली हल्दी ब्लॉग इज ओव्हर. आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्राची हळदी कशी आहे हे मला सांगायला विसरू नका. अँड आय एम टोटली टायर्ड राईट नाव. आता मला थोडंसं मेकअप रिमूव्ह करायचं आहे. आय एम डन. खूप मजा आली आणि खूप टायर्ड पण झाली, थकली आता मी. आणि एवढं ट्रॅव्हल करून आलो आहे डोंबिवलीवरून भिवंडी. इट्स टू फार. अराऊंड मला 1 hour लागला आहे डोंबिवलीला येता. पण ठीक आहे, मित्रासाठी एवढं आपल्याला करावं लागतं, फ्रेंड्ससाठी. पण माझा मेकअप खूप सोबर आहे, म्हणजे लाईक मी हा स्वतःहून मेकअप केला आहे. स्वतः म्हणजे तिकडच्या ताईने केला आहे, पण असं घरामध्येच. सो मला वाटलं हा खूप क्यूट केला आहे. लायनर तर माझं एवढं क्यूट लावलं आहे पूर्वानी, एकदम बेस्ट लायनर. सो ग्रेट वर्क पूर्वा. आणि बस. सो आज माझा लुक कसा दिसतो मला सांगायला विसरू नका. अँड बाय बाय.